नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय। आज चाललोय मी कुंबले गावामध्ये, आपले रवी दादा आहेत दळवी, आणि तिथे चाललोय गणपती बुकिंग करण्यासाठी। आपला मित्र आहे मयूर, तर त्याचा गणपती बुकिंग करायचा आहे। तो आहे मुंबईला, मी गावाला असल्या कारणाने तो मला बुकिंग करायला सांगत असतो दरवर्षी। म्हणजे गेल्या वर्षी पण मीच केला होता, तर ह्या वर्षी सुद्धा मी गणपती बुकिंग करण्यासाठी जात आहे कुंबले गावामध्ये, आणि रविदादांचे ते जात आहे। टोटल 600च्या वरती गणपती त्यांच्याकडे असतात। सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या त्यांच्याकडे असतात। कारागीर सुद्धा आलेले आहेत, फेटे वगैरे गणपतीला बांधायचे वगैरे कसे काय, तर काही लोकांची बुकिंग आहेत, फेटे धोतर एक्स्ट्रा काहीतरी गणपतीला सजावट असते। तर चला जाऊया आता कुंबले गावामध्ये आणि बघूयात किती गणपती आहेत, आणि आपल्याला सुद्धा गणपती बुकिंग करायचं आहे। सो गणपतीची त्यांनी टी शर्ट सुद्धा मला मध्ये भेटले होते, तर त्यांनी दिलेले आहे। इकडे महालक्ष्मी त्यांच्या देवीचं नाव आहे, गाव ग्रामदैवत श्री महालक्ष्मी प्रसन्न, आणि सुंदर अशी टी शर्ट आहे। बॅक साईडला पण छान असं त्यांचं महालक्ष्मी कला केंद्र या नावाने त्यांचं जे कारखाना आहे, गेले 9 वर्षापासून त्यांचा हा कारखाना चालू आहे। आणि दरवर्षी बरेचसे असे ग्राहक आहेत ना, त्यांच्याकडून वाढत असतात, गणेश मूर्ती घेत असतात। तर गेल्या वर्षी 500 होते, आपला व्हिडिओ आहे गेल्या वर्षीचा, पण ह्या वर्षी 600च्या प्लस आहे। चला बघूया व्हिडिओ कसा होतोय, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुम्ही पण गणपती बुकिंग करायला कुठून आला? मी मंडणगडात असतो। हा आडेगाव मध्ये नागपुराला। अच्छा, आड्यात ना? तिथनं इथे गणपती बुकिंग करायला 5-6 वर्ष झाली तुम्ही घेऊन होते रवी दादांकडून। टाकून द्या आणि सजव, जेवढा सजवायला भेटेल तेवढा सजव। हो चालेल, आपण कामदार लावले। पहिलं टाकून घे, नाही तर बरेच नाही जाणार नाही टाकून घे। नमस्कार, माझं नाव रवींद्र रामचंद्र दळवी। महालक्ष्मी कला केंद्र येत्या 9 वर्षापासून मी चालू केलेला। अगदी 30 गणपतीपासून सुरुवात केली। 30 गणपतीपासून आज माझे 600 पूर्ण झाले। आज 632 गणपती आपल्याला आहेत। आणि कसं लोकांची आवड असते, लोकांना फेटा पाहिजे असतो, लोकांना पगडी पाहिजे असेल, ते सगळे आपण सेवा इथे केलेले आहेत। माझे कामदार लालबागपासून येत असतात। आज लालबागवरून माझे कामदार इथे आलेले आहेत। त्यांनी काम पगडीचं आणि फेट्याचं उत्तम काम करतात, आणि वेळेत आम्ही लोकांना चांगली सर्व्हिस देतो। रेटमध्ये पण जे पाहिजे ते गणपती आम्ही त्यांना कसं मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। साधारण आज आपल्याकडे 1 फुटापासून अगदी 6 फुटापर्यंत मूर्ती असते। 2 फुटाची असते, 2.5 फुटाची असते, 1 फुटाची असते, 1.5 फुटाची असते। आपण लास्ट पर्यंत म्हणजे 6 फुटाची मूर्ती शेवट ठेवलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे देवी सुद्धा असतात, दुर्गा मातेची देवी असतात, ती सुद्धा आपल्याकडे 6 फुटापर्यंत असते। हे आमचे संतोष शिंदे, हे लालबागवरून आपल्याकडे गणपती करण्यासाठी येत असतात। येत्या 5 वर्षी आपल्याकडे फेटे पगडी हे सगळं करत असतात। डायमंड्स वर्क सगळा संतोष शिंदे हे सगळे करत असतात। आता धोतर लावलेलं आहे, धोतरचं काम चालू आहे, आणि फेटा पण आहे ना? आता मिराची कामाचं मिरी घालतोय। नमस्कार, मी हरीश दळवी। या ठिकाणी म्हणजे मी माझं मनोगत व्यक्त करतोय की आज महालक्ष्मी कला केंद्र कुंबळे ह्या कला केंद्राचे मालक श्री रवींद्र रामचंद्र दळवी यांनी आज 9 वर्ष
गणपती सुबक मूर्त्यांचं या ठिकाणी आणून म्हणजे ग्राहकांना विक्री केलेली आहे आणि त्याला 9 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. पहिल्या वर्षी त्यांनी 30 मूर्ती आणल्या. त्यानंतर आपोआप त्यांची सुबक मूर्ती, आकर्षक सजावट आणि रंगरंगोटी यामुळे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षून गेले आणि त्यांना जास्तीत जास्त त्या मूर्तीची मागणी त्यांच्याकडे झालेली आहे आणि त्या आकर्षक मूर्त्या म्हणून या संपूर्ण मंडणगड तालुक्यामध्ये रवींद्र रामचंद्र दळवी यांचा कला केंद्र हा 1 नंबरचा कला केंद्र म्हणून संबोधला जातो आणि जास्तीत जास्त आज जवळजवळ 9 वर्षामध्ये त्यांना जवळजवळ 500 ते 600 मूर्त्यांची ऑर्डर आलेली आहे आणि ते अगदी कुठल्याही ग्राहकाला चांगल्या प्रकारे मान सन्मान देऊन या ठिकाणी आलेल्या ग्राहकाला त्यांचा चांगला सन्मान ते करतायत आणि त्यांना आकर्षक योग्य वाजवी दरामध्ये मुबलक माफक दरामध्ये अगदी त्या मूर्त्या त्या वितरण करतायत. त्यामुळं त्यांचा हा महालक्ष्मी कला केंद्र व्यवसाय हा त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये त्यांनी गती घेतलेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा, त्यांचे आई वडील, त्यांची मिसेस, त्यांच्या मुलांचा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य आहे, हातभार आहे. त्यामुळं ते ह्या व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी गरुडझेप घेतलेली आहे आणि याही पुढं त्यांना चांगल्या प्रकारे या व्यवसायामध्ये यश देवो अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.